हॅलो गाईज, कसे आहात सगळे. तर आज मी चालले महाराष्ट्राच्या अशा ठिकाणी जिथे एकही घराला दरवाजे नाही आहे आणि तिथे चोरी पण होत नाही. असं बोलतात की शनिदेव स्वतः त्यांची रक्षा करतात. ते म्हणजेच आपलं शनिशिंगणापूर. मी खूप दिवसातून शनिशिंगणापूरला चालले. नवीन टनल झाल्यापासून मी आलेच नव्हते ॲक्च्युली, पण आता इथे खूप बदल झाला आहे. अगदी भव्य दिव्य असं मंदिर त्यांनी बनवलं, अगदी मनमोहक. मग आम्ही इथे शनिदेवाला रुईच्या पानांची माळ घातली आणि माझ्या फॅमिलीच्या सुखशांतीसाठी प्रार्थना केली. तुम्ही कधी पण जा, इथे तुम्हाला नेहमी भावी भक्तांची गर्दी बघायला मिळणार. मग माझ्या भावाने देवाला तेल अर्पण केलं आणि आम्ही निवांतपणे दर्शन घेतलं. आणि हे मात्र खरं आहे, जोपर्यंत तुम्हाला शनिदेवांचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच जाऊ शकत नाही. आणि इथे बघा माझ्या भावाचं काय चाललंय. म्हणतोय आपल्याला चुकून 2 कटोरे आल्यात, ताई एक घ्यायची का घरी. म्हटलं अरे देवाच्या दारात आहेत, घाबर जरा. जाऊ द्या, जोक्स पार्ट. इथे येऊन मनाला अगदी शांतता वाटते आणि ट्रस्टने खूप चांगली सोयीसुविधा ठेवल्या आहेत. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला आणि इथे नेहमी ब्लड डोनेशन चालू असतो. सर तुम्ही ब्लड डोनेट करू शकता एनी टाईम. फक्त एकच कन्सर्न आहे बस, बाकी सगळं काही ठीक आहे. फक्त हे जर अजून क्लीन झालं तर अजून बेटर दिसेल. त्यानंतर घरी जाताना मस्त आम्ही नेवासा वडा रोडला असलेलं साई श्रद्धा हॉटेलमध्ये जेवलो. माझ्या भावाचं फेवरेट हॉटेल आहे, त्याला तिथली टेस्ट खूप आवडते. तर अशा प्रकारे होता आमचा दिवस. आणि तुम्ही मला नक्की सांगा की तुम्ही पण शनिशिंगणापूरला आले आहात का. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.